नमस्कार दर्शक हो, एल.एस. मराठीमध्ये आपलं स्वागत. खरं बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ, गॅस दरवाढ आणि त्याच्याबरोबर आता साखरेची पण दरवाढ झालेली आहे. त्याच्यामुळं सामान्यांचा जो जीव आहे तो कुठं ना कुठेतरी मेटाकुटीला आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय. मी आत्ता आहे कोल्हापुरातील शुक्रवार पेठ या परिसरामध्ये. बघायला गेलं तर एकंदरीत इथं का आपल्या इथं काही महिला जमलेल्या आहेत. त्यांच्याकडून आपण एकंदरीत हे सगळं साखर दरवाढीचं ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर बघायला गेलं तर साखर एक जीवनामधला अविभाज्य भाग असतो आणि तीच आता दरवाढ झालेली आहे. 65 वरून सलग 80 पर्यंत गेलेली आहे आणि तीच आता आणि परत 90 पर्यंत पण होणार अशी भीती कुठं ना कुठेतरी एक व्यक्त होईल एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय. काय नेमकं सांगाल? साखर दरवाढ झालेली आहे, 65 वरून 80 आहे, नंतर आणि परत 90 व्हायला लागली. आता हे जर दर वाढ जर चालला तर त्या सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? आणि एखादा पाहुणा आला तर त्याला चहा करू का नको, हा आम्हाला हा प्रश्न पडणार हो. लहान मुलगा एखादं जर चहा मागितलं तर त्याला काय करायचं? साखर मागलं म्हणून सांगायचं आम्ही? मग तुम्ही हे आता सगळं दर वाढल्यात की नाही, हे दर तुम्ही सगळं कमी करा पाहिजे बघा. काय ह्याच्यावर तुम्ही काय ते ॲक्शन घ्यायला पाहिजे बघा. जोंधळ्याचा दर म्हणा, सगळे 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 तेलाचे ते सगळ्याचं जे खाद्य वस्तू आहे ना त्या सगळ्या ह्याचा सगळ्या दर नाही खाली यायला पाहिजे. काय तरच आम्हाला हे जीवन जगायची हे येणार. सर्वसामान्यांचा सगळा प्रश्न आहे बघा ह्यो. काय हे आता तुम्ही लवकरात लवकर ॲक्शन घ्या. काय हे आता आम्हाला एवढं तेलाचं गॅसचं सगळं सगळं दर कमी व्हायला पाहिजेत. हे लवकरात लवकर तुम्ही हा निर्णय घ्यायला पाहिजे. दरवाढ ही झालेलीच आहे. अजून इथून पुढे पण होणार म्हणतात. हे होणार म्हणत्याला जरा काहीतरी कुठेतरी थांबवलं पाहिजे लोकांनी. हे मंत्री लोकांनी मेन थांबवलं पाहिजे. मंत्री लोक जर उड्या मारायला लागली तर आम्ही काय गोरगरिबांनी काय बोंबलायचं होय? तर त्यांनी हे दर कमी केले पाहिजेत. दर जर नाही कमी केलेत तर आम्ही मतदान द्यायच्या वेळेला कोणत्याही महिला बाहेर पडणार नाहीत. मेन पॉइंट तो आहे. जर का मत पाहिजे असतील तर दर हे सगळ्याचे खाली झाले पाहिजेत. पहिले इंदिरा गांधी होत्या तेव्हा 2-2.5 गॅस होता. साखर 10 रुपये होती. हे आता कुठं घालवलंय? हे कुठंतरी थांबवणार आहेत का? इथून पुढे जाणार आहेत? थांबली तर ठीक आहे, नाही थांबली तर आम्ही कुणाला मत द्यायची हे आमचं आम्ही ठरवू. तुमचं नेमकं काय मत आहे? कशा पद्धतीनं हे सगळं आता चालू आहे? तुम्हाला परवडतंय का हे सगळं? नाही, जे परवडत नाही ते परवडत नाही. साखर ही रोजच्या जीवनातली मूलभूत गोष्ट आहे. सकाळी सुरुवात झाल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत साखर ही माणसाला लागतेच. जर घरात लहान मुलं असेल तो पहिला साखरेचा चमचा मागतो, नंतर बाकीचं खायला दे मम्मा, हे उत्तर आहे त्याचं. जर तुम्ही साखरेचेच दर वाढवले किंवा तुम्ही जर म्हटलात नाही आम्हाला हे परवडत नाही, इथेनॉल वाढले, इथेनॉलसाठी तुम्ही साखर इथली कमी करायला लागलाय. का कमी करताय तुम्ही साखर? इथेनॉल कमी करा ना तुम्ही. आपल्या इथं साखर जी साखरेचं उत्पादन होतं, जे देशात आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण 2 नंबरला होतो, तिथं आपण जर साखर बाहेरून मागवत असो तर आपला उपयोग काय? तुम्ही कशाला म्हणता मग भारत शेतीप्रधान देश आहे, साखर उत्पादन सगळ्यात जास्त भारतात होतं का? होतं मग का उपयोग आहे ना? तुम्ही जर इथेनॉलसाठी साखरेचा वापर करताय पण तुम्ही सामान्य माणसांसाठी ती पुरवू शकत नाही. त्याचे दर तुम्ही 70-80 रुपये करताय. रोजचा माणूस जगणार कसा? जो रोज कमवायला जातो, 500 रुपये मिळवून आणतो, बायको म्हणणार साखरेला पैसे दे, ते काय म्हणणार बाई 100 रुपये झाले, आता तू शांत बस, उद्या बघू साखर काय करायची. का? त्याला रोजचा मुलांचा खर्च आहे, शाळेचा खर्च आहे, बाकीचा भाजीपाला आहे. त्यावेळेस त्या माणसानं करायचं काय? याचं उत्तर आहे का सरकारकडं? असेल तर सरकारनं त्याचं उत्तर द्यावं. आम्ही त्याला सांगतो आम्ही काय करणार आहे. मतं मागायला तुम्ही येता आमच्या घरी, त्यावेळेस कसं म्हणता आम्ही सगळं करतो, तुमच्या गल्ली बोळापासून आम्ही बघतो तुमचं, पण तुम्ही त्यावेळेस बघता का? एकदा मत मागितलं की तुम्ही जे जाता ते कधी येता परत? 5 वर्षानंतर. त्यावेळेस दर वाढलेले असतात, त्यावेळेस तुम्ही उत्तरं देता का? त्यावेळेस येऊन काय म्हणता आम्ही दर कमी करू. तुम्ही दर कमी करता का? नाही करत. काय उपयोग आहे तुमचा? कालपासून दर येत आहेत, प्रत्येक गोष्टीचे दर कालपासून येत आहेत. कालपासून कोणते कोणते दर आले? साखर आली, तेल आलं, तांदूळ आलं आणि आज आणि कोणते कोणते दर आल्यात? त्या कंपनीनं सांगितले आम्हाला ह्यावेळेस तो भार सहन करायचा नाहीये महागाईचा, आम्ही ग्राहकांवर तो महागाईचा भार घालणार. का घालणार? याच्यावर सरकारनं विचार केला पाहिजे.
साखर दरवाढ आता अनेक खाद्यपदार्थांमध्ये अनेक अशा दरवाढी झाल्या आहेत. आता सामान्य घरात, गोरगरीब घरात, साध्या आधीच्या पूर्वीच्या काळात स्टोवमध्ये रॉकेल भरण्या इतपत पण पैसे नव्हते. बरं आता पगार पण आहे, भत्ता तेवढा भेटतोय, पण एवढा पण भेटत नाही की तो सगळा भत्ता किराणा मालवरच जाईल. असा पण नाही आहे की एवढे सगळे आपल्याला पैसे भेटतील आणि त्यातून आपण एवढा सगळा किराणा मालवर, मग माणसाने खायचं की जायचं कुठे, हा पण प्रश्न आहेच. पण प्लस जर बायकांना सुद्धा काही आता महिलांना, काही महिलांना आधी देत होते 1500 रुपये लाडक्या बहिणीचे, पण आता ते काहीतरी यादीतून कमी पण केल्यात महिला, की असं असं कोणते तरी कारण देऊन कमी केल्या. पण त्या 1500 रुपयात सुद्धा साधा गॅस सिलेंडर सुद्धा आता महाग झाला आहे. मग तो गॅस सिलेंडर 950 रुपयाचा भरायचा, मग त्यात राहिलेल्या पैशाची साखर भरायची का बाकीचा किराणा सुद्धा भरायचा, हा सुद्धा प्रश्न उद्भवतोच. त्यामुळे ही दरवाढ कुठेतरी थांबवावी आणि योग्य त्या दरात योग्य ते माल भरवण्या इतपत तरी माणसांना, सर्वसामान्य माणसांना खाण्या इतपत तरी सरकारने दरवाढ कमी करावी आणि योग्य ते दर द्यावे. सगळ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. अतिशय आक्रमक पद्धतीनं ह्या सगळ्या महिलांनी, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काही महिला असतील, त्यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया आपल्याला एकंदरीत देताना पाहायला मिळाल्या. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.